नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची चालू घडामोडीची 17वी आवृत्ती आहे. त्याच्यातले जे सरांनी 300 MCQ दिले आहेत सराव प्रश्न म्हणून, तर ते कंप्लीट करत आहोत. आतापर्यंत आपण 3 पार्ट्स आणलेले 30-30च्या सेक्शनमध्ये. ठीक आहे. आता आपले 3 पार्ट्स झाले आहे, म्हणजे 90 प्रश्न आपण कव्हर केले आहे. आता 120 प्रश्नापर्यंत म्हणजे पुढचे 30 प्रश्न आपण आता कव्हर करणार आहोत. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधला. मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर अविनाश आवलगावकर. आता बघा, अशा गोष्टींमध्ये जिथे मला काही ट्रिक म्हणजे बनवण्याची इच्छा पण होत नाही आणि बनवता पण येत नाही अशा ठिकाणी, आणि ओळखीचं नाव असेल. आता इथे काय आहे, डॉक्टर अविनाश. आता अविनाश माझ्या मामांचं पण नाव आहे, मग मी असं लक्षात ठेवेल की अविनाश मामांची नियुक्ती मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून झाली. तर मग असंही तुम्हाला कधी कोरिलेट करता आलं ना, असंही करायचं आणि लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉक्टर अविनाश आवलगावकर. अविनाश आवलगावकर. ठीक आहे. आणि त्यांच्या सरनेमच्या मागे पण कर लागलंय, म्हणजे आधी एक सरनेम आहे आणि कर, यांचं कसं आवलगावकर तसंच त्यांचं पण नाव आहे. त्यावरून लक्षात ठेवायचं मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. तुम्ही पण कोणी नाव ओळखीचं असेल त्यावरून लक्षात ठेवायचं. आपल्याला आहे ना प्रश्न सुटण्याशी मतलब असतात. ठीक आहे. नंतर अपराजिता विधेयक 2024 खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेत पास करण्यात आले? तर पश्चिम बंगाल. नंतर आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले? तर नाशिक जिल्ह्यात. वरून 2024 हा युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? तर भारत फ्रान्स. महाराष्ट्रातील पहिले नॅचरोपॅथी कॉलेज कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे? तर कोल्हापूर. WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून डॅश डॅश या देशाची घोषणा करण्यात आली? तर जॉर्डनची घोषणा करण्यात आली. जीवाश्म पार्क कोणत्या राज्यात साकारले जाणार आहे? तर सिक्कीम. प्रसिद्ध तिरुपती बालाजी लाडू प्रसादाला डॅश डॅश या वर्षी भौगोलिक मानांकन GI प्राप्त झाले? 2024. खालील विधाने लक्षात घ्या. तर अ, ब आणि क तिन्ही विधाने बरोबर आहेत. तर स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या एलिट 18 फ्लाईट बुलेट्स स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर बनली. स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या एलिट 18 फायटिंग बुलेट स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर बनली आहे, जी भारताची स्वदेशी मेड इन इंडिया LCA तेजस फायटर जेट स्क्वाड्रन चालवेल. आणि मोहना सिंग राजस्थान राज्यातील आहे. ठीक आहे. आता पुढे बघू. तिन्ही विधाने होती ती बरोबर होती. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला? तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते. वंदे भारत ट्रेनची पहिली आदिवासी असिस्टंट लोको पायलट रितिका तिर्की कोणत्या राज्यातील आहे? तर झारखंड राज्यातील आहे. केकी दारूवाला यांच्याबद्दलची विधाने लक्षात घ्या. तर वरीलपैकी बरोबर विधाने विचारली आहेत आणि 5ही विधाने जी आहेत ती बरोबर आहेत. केकी दारूवाला प्रसिद्ध कवी, त्यांचे सप्टेंबर 2024 मध्ये 87व्या वर्षी निधन. त्यांचा पहिला काव्यसंग्रह अंडर ओरायन 1970 मध्ये प्रकाशित झाला. त्यांचा ॲप्रिसिएशन इन एप्रिल या पुस्तकासाठी त्यांना उत्तर प्रदेश सरकारचा पुरस्कार प्राप्त. 1984 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. 2014 पद्मश्री प्राप्त. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी विधाने लक्षात घ्या. तर याची ही 4ही विधाने बरोबर आहेत. 2024-25 ड्युलिप ट्रॉफी इंडिया A संघाने इंडिया B संघास हरवून जिंकली. 2024ची ड्युलिप ट्रॉफी 61व्या क्रमांकाची होती. यावर्षी या स्पर्धेत इंडिया A, B, C, D असे 4 संघ सहभागी झाले होते. आणि 2024-25ची स्पर्धा प्रथमच पॉईंट्स फॉर्ममध्ये
पॉईंट्स फॉर्ममध्ये खेळविण्यात आली. ठीक आहे, लक्षात ठेवा. ड्युलिप ट्रॉफी 2024-25 इंडिया ए संघाने जिंकली. इंडिया बी संघास हरवून 61व्या क्रमांकाची होती. 4 संघ ABCD सहभागी झाले होते आणि पॉईंट्सच्या स्वरूपात खेळण्यात आली. पुढचा प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराबाबतची विधाने लक्षात घ्या. तर याच्यातलं ई विधान चुकीचं आहे, बाकी 4 विधानं बरोबर आहेत. 30 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 या वर्षीचा आहे. 2022चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर. सदर पुरस्कार 54व्या क्रमांकाचा आहे. 70व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार. 2023चा पद्मश्री पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना प्राप्त झाला. तर हे विधान आहे, हे चुकीचं आहे. तर 2024चा पद्मश्री मिथुन चक्रवर्ती यांना प्राप्त झाला आहे. आणि पुरस्कार, महत्त्वाचे पुरस्कारमध्ये आपण दादासाहेब फाळके पुरस्कार इन डिटेल कव्हर केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा. तर पुढचा प्रश्न काय आहे, बरोबर विधान ओळखायची आहे आणि 3ही विधानं बरोबर आहेत. पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेच्या 2024च्या आवृत्तीमध्ये मणिपूरच्या आंध्रो गावाला हेरिटेज श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून निवडण्यात आले. ठीक आहे, मणिपूरच्या आंध्रो गावाला हेरिटेज श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून निवडण्यात आले. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणी पण लक्षात ठेवा, गावाचं नाव पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत, मणिपूरच्या आंध्रे गावाला हेरिटेज श्रेणीत. आणि 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करतो 1980 पासून. ठीक आहे, 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन 1980 पासून साजरा केला जातो. 2024च्या पर्यटन दिनाची थीम होती पर्यटन आणि शांतता. पर्यटन आणि शांतता. पुढे बघूया. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश सरकारचा 2023चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर KS चित्रा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 नुसार भारत देश या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर 39व्या. खालीलपैकी कोणत्या राज्यात वडील मुख्यमंत्री आणि मुलगा उपमुख्यमंत्री आहे? तर तामिळनाडू राज्यात. जनतेमार्फत न्यायाधीशाची निवड करणारा जगातला पहिला देश कोणता? तर मेक्सिको. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सुशील कुमार शिंदे यांचे. नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धा 2024 डॅश मीटर भाला फेकला. तर किती? 87.86 मीटर. 87.86 मीटर भाला फेकला. पुढे भारताची पहिली शुक्रयान मोहीम डॅश यावर्षी प्रक्षेपित होणार आहे. तर मार्च 2028ला. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुलेंचा अर्धाकृती ब्रॉन्झ धातूच्या शिल्पाचे लोकार्पण नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर 2024 करण्यात आले. आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा 2024 बाबतची विधाने लक्षात घ्या. याच्यातलं पहिलं विधान चुकीचं आहे आणि बाकीचे 3 विधानं बरोबर आहेत. 2024ची स्पर्धा बघा, आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा 2024 विषयी चालू आहे. ठीक आहे, 2024ची स्पर्धा 7व्या क्रमांकाची होती. तर हे चूक आहेत, तर ती 8व्या क्रमांकाची होती. सदर स्पर्धा चीन देशात पार पडली. भारतीय संघाने ही स्पर्धा चीनला हरवून जिंकली. भारताने ही स्पर्धा 5 वेळा जिंकली. ठीक आहे, आता
आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा 2024 कितव्या क्रमांकाची होती? तर 8व्या. कसं लक्षात ठेवा, 2024चीच ॲडिशन करून टाकायची. 4, 5, 6, 7, 8 असं करून 8व्या क्रमांकाची. ठीक आहे. आता योगायोगाने इथं तसं बसतंय, मेळ बसतोय म्हणून मग मी सांगितलं. फक्त कोणत्या स्पर्धेसाठी, कशासाठी ही ट्रिक आहे ही नीट लक्षात ठेवा. आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धेसाठी मी ही ट्रिक सांगितली आहे. 4, 5, 6, 7, 8 8व्या क्रमांकाची. नंतर सदर स्पर्धा चीन देशात पार पडली. भारतीय संघाने ही स्पर्धा चीनला हरवून जिंकली आणि भारताने ही स्पर्धा 5 वेळा जिंकली. ठीक आहे. आता पुढे बघूया. महाराष्ट्रातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून या पदाचे नवीन नाव डॅश डॅश करण्यात आले आहे, तर ग्रामपंचायत अधिकारी. हवामान अर्थसंकल्प मांडणारी राज्यातील पहिली महानगरपालिका कोणती? तर पिंपरी चिंचवड. व्हिएतनाम येथे आलेल्या यागा चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर येथील लोकांना मदत करण्यासाठी भारतातर्फे ऑपरेशन सद्भावना अभियान राबवण्यात आले. ठीक आहे. आता हे कसं लक्षात ठेवा, व्हिएतनाममध्ये कोणतं चक्रीवादळ आलं? व्हिएतनाम फॉर व्ही. राहील हा व्ही लक्षात, व्हिएतनामचा. जर आपण व्हिएतनामचा व्ही असा काढला आणि मग यागा चक्रीवादळ कसं लक्षात ठेवायचं? व्हीच्या खालून एक उभी रेष दिली, झाला वाय, आणि वायवरून लक्षात ठेवायचं यागा. व्हीचा वाय करायचा आणि वायवरून लक्षात ठेवायचं यागा. राहील लक्षात. आता पुढे 2024चा आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? राणी मुखर्जी यांना. पुढचे प्रश्न बघू. महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या 15व्या विधानसभेसाठी डॅश डॅश ही टॅगलाईन निवडणूक आयोगाने दिली, तर आमचं महाराष्ट्र आमचं मतदान. माझा महाराष्ट्र माझं मतदान नाही बरं का, आमचा महाराष्ट्र आमचं मतदान असं आहे. नंतर महाराष्ट्रातील पहिली महिला औद्योगिक वसाहत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर नागपूर जिल्ह्यात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा एक व्हिडिओ कंप्लीट केला आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.